नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आज आपण परत काही भन्नाट इडियम्स आणि फ्रेजेस घेऊन आलेलो आहे. सुरुवात करणार आहोत आपल्या इडियम्स आणि फ्रेजेस ते. पहिली फ्रेज किंवा इडियम जी आहे ती तुम्हाला दिसते आहे आपल्या पीपीटी मध्ये, आपल्या पीडीएफ मध्ये. टू अज्युम एअर्स. टू अज्युम एअर्स. Guys, when you will get the post, make sure you do not assume the airs. Assume the airs म्हणजे काय? Assume the airs म्हणजे हवेत उडायचं नाही, पाय जमिनीवर ठेवायचे. म्हणजे टू प्रिटेंड सुपिरियरिटी. लयच भारी आहो मी, लयच मोठा आहो मी बाकीच्यांच्यापेक्षा, अशा प्रकारची जी भावना तुमच्यामध्ये येते त्या भावनाला म्हणतात टू अज्युम एअर्स. म्हणजे when someone assumes air, they may act as if they are more superior, more important or sophisticated than they really are, often to impress others or to elevate their social standing. आता हा मीनिंग एवढा मोठा लिहून दिलेला आहे, थोडक्यात लिहून देतो याला, लक्षात घ्या. थोडक्यात काय होईल याचं, तर थोडक्यात होणार आहे, let me write down over here, let me get the pen. तर थोडक्यात याचं होणार आहे, पाय जमिनीवर नसणे, जमिनीवर नसणे, हवेत असणे. कसं असणं? हवेत असणे. जास्त हवेत नको राहू, प्रत्येकाला एक दिवस जमिनीवर यावंच लागतं. म्हणजे काय? डोंट अज्युम एअर्स. डोंट अज्युम एअर्स. One day you will have to realize the reality, the fact of life. एक दिवस तुला जीवनाचं जे वास्तव आहे ते वास्तव समजून घ्यावं लागेल, तुला अनुभवावं लागेल, एवढं लक्षात घे. म्हणजे डोंट अज्युम एअर्स. याचे काही उदाहरणं आपण बघणार आहोत. सर्वांनी याला लिहून घ्यायचं, पाय जमिनीवर असणे किंवा हवेत असणे. टू प्रिटेंड सुपिरियरिटी म्हणजे याला काय म्हणणे, म्हणजेच सर्वश्रेष्ठ, म्हणजे श्रेष्ठ असण्याचं ढोंग करणे. श्रेष्ठ असण्याचे काय करणे? ढोंग करणे. मी लय मोठा, मी खूप मोठा, माझ्यासारखं कोणीच नाही, हम खडे तो सरकार से बडे. सरकार से बडे कोणी नसतं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. हम खडे तो सरकार से बडे, त्यानं म्हटलं समजून जा, त्याचा कार्यक्रम करेक्ट होतो. म्हणून डू नॉट अज्युम एअर्स. हवेत उडू नका, पाय जमिनीवर ठेवा. मी मोठा आणि माझ्याच गोष्टी मोठ्या, मला जे जमतं ते दुसऱ्याला जमत नाही, किंवा मी श्रेष्ठ, माझ्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही, माझ्यासारखा श्रेष्ठ मीच, अशा प्रकारची जी भावना असते त्याला म्हणतात टू अज्युम एअर्स. सर्वांनी आय होप याला लिहून घेतलेला आहे, स्क्रीनशॉट काढत चला. तर चला आपण बघूया. तेव्हा टू अज्युम एअर्स. काल आपल्या सोबत बसलेली असायची आपली मैत्रीण, आपला मित्र, आणि आज आपल्या पुढे हा असा बसतो. तो म्हणतो की तिकडे बसतो जरा असा. काय पोस्ट लागली? पोस्ट लागली रे. पोस्ट काय आहे? ती जबाबदारी दिलेली आहे तुला शासनानं काही दिवसासाठी. त्याचा अर्थ असा नाही तुझे मित्र आणि मैत्रिणीला तू इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स फील करवशील. आता इन्फिरियरिटी म्हणजे काय? कनिष्ठ दर्जाची भावना उत्पन्न करणे एखाद्यात, कनिष्ठ म्हणा, ठीक आहे. मग हे त्याच्यासाठी एक पिक्चर तुम्हाला दिलेला आहे की हम बडे, मैं बडा, मैं खड़ा तो सबसे बड़ा. म्हणजे यू आर अज्युमिंग द एअर. मैं खड़ा तो सबसे बड़ा. That means you have started assuming the ears. You have started assuming the ears. Don't assume the ear. Let us move to the next one. The next one is ever since. आता याचे examples आहेत. Ever since she was promoted, she has been assuming airs around the office, acting like she is the boss of everyone. ज्या दिवसपासून प्रमोशन झालं ना, हे बघा अशी भाषाची स्टाईल. या सर्वांना अरे मीच बॉस आहे, बाकी काय नाही, हे चल इकडे, हे चल इकडे, अशा प्रकारची जी भावना असते त्याला म्हणतात अज्युमिंग एअर्स. डोंट अज्युम एअर्स गाईज. ठीक आहे, काय म्हटलं मी? डोंट अज्युम एअर्स. मग दुसरा आहे, द वेल्दी फॅमिली इन द नेबरहुड ऑलवेज अज्युम्स एअर्स when they host a party, making everyone feel like they are beneath them. खोटं वाटत असेल तर आता अंबानीच्या पोट्ट्याचं लग्न झालं. अंबानीच्या पोट्ट्याच्या लग्नात जी लोक म्हणायची शाहरुख खान सारखा, मला आमिर खानला आणि कोणा एक सलमान खानला साईन करायची असेल, तुम्हारी तो चड्डी भी बिक जाएगी, त्याच्याशी कसं बिहेवियर झालं. त्याला म्हटलं ए बाबा तू तिकडे डान्स कर, आम्हाला इकडे नाचू दे. म्हणजे काय झालेलं आहे तिथं, लक्षात घ्या. द वेल्दी फॅमिली इन द नेबरहुड ऑलवेज अज्युम्स एअर्स
म्हणजे देअर अंबानी फॅमिली हॅड अज्युम्ड एअर्स. त्यांच्याकडे आहे, त्यांनी केलंय, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यामुळे यस इट वॉज ऑब्वियस की दे विल अज्युम एअर्स. ते सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये असेलच. आज 1100 कोटी रुपये ते प्री वेडिंग वरती उडवतायत, म्हणजे त्यांच्याकडे आहे की पैसा तेवढा. तो आपला साठवलेला असेल, आपल्या करातून जमा झालेला असेल, तर गव्हर्नमेंटनं त्याला रिट ऑफ केलेलं लोन असेल, असे हजारो कोटी लाखो कोटी यांच्याकडे जमा झालेले आहेत. तर दे आर बाउंड टू अज्युम एअर्स. रिमेंबर गाईज. ठीक आहे, मग चला बोलूया आपलं नेक्स्ट वन. नेक्स्ट उदाहरण आहे, परत उदाहरणच आहे. डोंट लेट सक्सेस मेक यू अज्युम एअर्स. यशानं तुमच्या डोक्यात हवा, यशाची हवा तुमच्या डोक्यात भरली नाही पाहिजे. यशाची हवा भरली तर मग काय, अशा प्रकारचं वागणं येते. दॅट मीन्स तुम्ही एक वेगळ्या श्रेष्ठत्वपणाची भावना तुमच्या मनात जागृत करता आणि तुम्हाला वाटते तुम्हीच खरे, तुम्हीच मोठे, बाकीचे खोटे, बाकीचे छोटे. आय होप यू गॉट इट. सेकंड एक्झाम्पल, ही ऑलवेज अज्युम्ड एअर्स whenever he talked about his travels abroad as if he were the only one who had ever seen the world. जेव्हा केव्हा तो त्याच्या प्रवासाबद्दल बोलतोय, विदेशातील प्रवासाबद्दल, असा बोलतो ना तो, त्याला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त या जगात कोणी फिरलंच नाही, हे जग फक्त त्याने एकट्यानेच पाहिलेलं आहे. ठीक आहे, सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज बेल द कॅट. नाउ दिस टास्क इज little bit difficult task, troublesome task, challenging task. Bell the cat. आता ही याची स्टोरी आहे. बेल द कॅट. बाबा काही उंदरांना, म्हणजे उंदरांना ना मांजरीचा लय त्रास होत होता, पण ते मांजर कशी येते आणि कशी उंदराला खाते कळतच नाही. मग उंदीर ना हे रॅट्स काय करतात की एक मीटिंग भरवतात आणि त्या मीटिंग मध्ये ठरवतात की आपण ना मांजरेला काय करायचं आहे, तिच्या घंटा बांधायची आहे तिच्या गळ्यात, म्हणजे ती आली की ती घंटी वाजेल, मग आपल्याला कळेल की मांजर आली, म्हणजे आपण लपवू शकतो. ठीक आहे, पण मला सांगा, उंदरांनी मांजरेच्या गळ्यात घंटी बांधणं ठरवणं डेंजरस टास्क आहे की नाही? अशा डेंजरस टास्कला आपण म्हणतो टू बेल द कॅट. टू बी ब्रेव इनफ टू डू समथिंग दॅट विल बी गुड फॉर अ ग्रुप दॅट यू आर पार्ट ऑफ बट इज डेंजरस ऑर डिफिकल्ट. म्हणजे काय आहे इथं लक्षात घ्यायचं आहे. इट इज अ काइंड ऑफ हर्क्युलियस टास्क. म्हणजे एखादी आव्हानात्मक गोष्ट करण्या इतपत धाडसी असणे किंवा धाडस करणे किंवा असणे. ठीक आहे. अरे ते गुंड किती त्रास देतात लोकांना. हु विल बेल द कॅट? हु विल बेल द कॅट? लक्षात घ्यायचं आहे. इथं दिलेलं आहे टू टेक फर्स्ट स्टेप टू पर्सनल रिस्क. एखादी गोष्ट स्वतःच्या रिस्कवर करणे. एखादी गोष्ट एखादी धाडसी गोष्ट स्वतःच्या रिस्कवर करणे. स्वतःच्या रिस्कवर करणे. ठीक आहे, स्वतःच्या रिस्कवर, जबाबदारीवर करणे म्हणजे टू बेल द कॅट. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. चला बोलूया आपल्या नेक्स्ट वर जाण्याआधी एक तुम्हाला पिक्चर दाखवतोय ना, हे बघा. टू बेल द कॅट, ही कॅट आहे. डू यू थिंक इट इज अन इझी टास्क टू बेल द कॅट? नो. हे सुद्धा इकडे म्हणतोय बघा. चला, हु विल बेल द कॅट? Nobody will dare to bail the cat. If somebody dares, he will be called daredevil, म्हणजे धाडसी. I hope you got it. Let us move to the next one. Before moving to the next one, आपण एक बघूया इथं. टू बिअर द बर्न्ट ऑफ. एखाद्या गोष्टीचे परिणाम, एखाद्या गोष्टीचा त्रास भोगणे. मीन्स टू एन्ड्युअर, सहन करणे. द मेन फोर्स ऑर वर्स्ट पार्ट ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचा जो एकदम वर्स्ट पार्ट असतो तो पार्ट सहन करणे म्हणजे टू बिअर द बर्न्ट ऑफ. ठीक आहे. एखाद्या गोष्टीचा जास्त त्रास सहन करणे,
एखाद्या गोष्टीचा काय सहन करणे, जास्त त्रास सहन करणे. एखाद्या गोष्टीचा जास्त त्रास सहन करणे. एखाद्या गोष्टीचे चटके सहन करणे म्हणजेच त्रास. एखाद्या गोष्टीचे चटके म्हणजेच काय, परिणाम सहन करणे. एखाद्या गोष्टीचे चटके किंवा परिणाम सहन करणे, एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. ओके, आय होप सर्वांना कळते मी काय म्हणतोय. तर एखाद्या गोष्टीचे चटके किंवा परिणाम सहन करणे. डिस्पाइट प्रोग्रेस, हे मी हेडलाईन्स घेतलेल्या आहेत याच्यावरून उचलून. कशावरून, आपल्या गुगल वरून. एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. डिस्पाइट प्रोग्रेस, adolescent girls continue to bear the brunt of HIV epidemic with 98,000 new infections in 2022. यांनी काय म्हटलेलं आहे की एवढा विकास होऊन सुद्धा ज्या काही वयात आलेल्या मुली आहेत, adolescent मुली आहेत, continues to bear the brunt of the HIV epidemic. हा जो HIV आहे, याच्या HIV चे चटके अजूनही या मुलींना सहन करावं लागतात आहेत. एपिडेमिक विथ 98,000 न्यू इन्फेक्शन्स इन 2022. 2022 मध्ये सुद्धा 98,000 मुलींना हा HIV डिटेक्ट झाला. म्हणजे ते HIV चे चटके कोण सहन करताय, तर ह्या मुली ऍडोलसंट गर्ल्स सहन करतायत, हे इथं सांगायचं आहे. नेक्स्ट आहे एमर्जिंग मार्केट इकॉनॉमिक्स बिअर द बंट ऑफ अ स्ट्रॉंग डॉलर. आता एमर्जिंग मार्केट, एमर्जिंग मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या आहेत, आता भारत आहे. भारतासारख्या अनेक अशा एमर्जिंग मार्केट आहेत. यांना कुठल्या गोष्टीचे चटके सहन करावे लागतात, तर डॉलर मजबूत होण्याचे चटके सहन करावे लागतात. ठीक आहे, डॉलर मजबूत होण्याचे चटके किंवा त्रास सहन होणे म्हणजे काय, जेवढा डॉलर मजबूत झाला तेवढी त्यांची इकॉनॉमी काय होते, वीक होते. एवढं आपल्याला माहिती आहे. म्हणून एमर्जिंग मार्केट इकॉनॉमिक्स बिअर द बंट ऑफ स्ट्रॉंग डॉलर्स. हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. चला बोलूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे. बट बिफोर मूव्हिंग टू द नेक्स्ट एक्झाम्पल, ओके, इथं दिलेलं आहे म्यानमार विमेन कंटिन्यूज टू बिअर द बंट ऑफ व्हायलन्स. हिंसाचाराचे चटके म्यानमारच्या महिलांना काय करतात, कंटिन्यूज टू बिअर द बंट ऑफ व्हायलन्स. म्हणजे अजूनही म्यानमारच्या महिला हिंसाचाराच्या चटक्याला काय करतायत, सहन करतायत. चटके एखाद्या गोष्टीचे, परिणाम, त्रास. ठीक आहे, एमर्जिंग मार्केट इकॉनॉमिक्स बिअर द बंट ऑफ स्ट्रॉंग डॉलर हे बोललेलो आहे, ऑलरेडी घेतलेलं आहे. चला बोलूया. आपल्या इथं बघायचं आहे, वी बेअर द बंट ऑफ रायझिंग पेट्रोल प्राइसेस, रायझिंग गॅस प्राइसेस, आहे की नाही. वी बेअर द बंट ऑफ ऑल दीज थिंग्स. गॅसची प्राइस वाढली, सामान्य माणसाचं, कॉमन मॅन बिअर्स द बंट ऑफ रायझिंग प्राइसेस ऑफ गॅस अँड पेट्रोल, रायझिंग प्राइसेस ऑफ अदर कमोडिटीज. वी बेअर द बंट. आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो, आपल्याला ते चटके सहन करावे लागतात. एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग इथे वापरू शकता ना, गॅसची प्राइस वाढली, ओ वी आर बिअरिंग द बंट, असं वापरायचं. वापरायला काय जाते, तुमच्या पेनाची किंमत वाढली, वी आर बिअरिंग द बंट. वापरा, बोला, बोलणे गरजेचं आहे. बोललं की ते पाठ होतं. पुस्तकाच्या किमती वाढल्या, वी आर बिअरिंग द बंट ऑफ रायझिंग बुक्स प्राइसेस. बोलायचं, बोलायला काय पैसे पडून राहिले का, नाही, मग वापरा. चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट आहे बाय हुक और बाय क्रूक. बाय हुक और बाय क्रूक म्हणजे काय, कुठल्याही परिस्थितीत काहीही करून, काहीही झालं तरी एखादी गोष्ट करणे म्हणजे बाय हुक और बाय क्रूक. बाय वन मीन्स or another, he is determined to obtain first division in his class by hook or crook. by crook, काही करून त्याला आपल्या क्लासमध्ये काय मिळवायची आहे, फर्स्ट डिव्हिजन मिळवायची आहे. ठीक आहे, बाय हुक और बाय क्रूक आय विल गेट थ्रू द एक्झाम. काही करून मी एक्झाम पास होईल. बाय हुक और बाय क्रूक आय विल गेट दोज बुक्स. काही केलं तरी मी ते पुस्तकं आणेल. बाय हुक और बाय क्रूक आय विल बिकम मेंबर ऑफ पार्लिमेंट. बाय हुक और बाय क्रूक आय विल बिकम मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. उदाहरण आहे, काही बनू नका, पहिलं तुमच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करा. कळतंय का. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन गाईज. द नेक्स्ट वन, हे बघा, आय वॉन्ट एव्हरीथिंग ही इज ट्राईंग. बघा,
तो बघतोय ही इज ट्राइंग टू गेट एव्हरीथिंग बाय हुक ऑर बाय क्रोक. आता त्याला भेटत नाही भेटत देव जाणे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. आर्गुडाइज्ड. आर्गूज. आता याच्या मागची कहाणी आहे. एका व्यक्तीला काही डोळे असतात मायथॉलॉजीतली, आणि त्याच्यातले काही डोळे त्याचे नेहमीच उघडे असतात. ठीक आहे, मग त्याच्यावरून ती म्हण निघलेल्या आर्गुडाइज म्हणजे काय, विजिलंट म्हणजे काय, सावधान, सतर्क. काय म्हणतो, सतर्क किंवा सावधान म्हणजे वॉचफुल, ऑब्झर्वंट ऑर एक्स्ट्रीमली अलर्ट. जो एकदम अलर्ट असतो ना त्याला म्हणतात आर्गोज आईड. आर्गोज आईड काय म्हणतात त्याला, आर्गोज आईड. हा, दो ही स्लीप्स ऍट नाईट ही स्लीप्स आर्गोज आईड म्हणजे तो सावधान झोपतो. कोणी येते का रे बाबा, जीव घेते काय रे बाबा. जुन्या काळात राजे झोपायचे बट दे यूज टू स्लीप आर्गोज आईड म्हणजे सावधान सतर्क झोपायचे, ते सावधान राहायचे. कोणी येतं का रात्रीला, कोणी करतं का, काय कळतंय का, असं वापरायचं. हा, मी ज्या वेळेला घरी असतो ना रात्रीला, आय एम ऑलवेज आर्गोज आईड म्हणजे अलर्ट. हा त्याचा काय होतो, अर्थ होतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. हे बघा एक चित्र दिलेलं आहे, आर्गोज आईड नेहमीच अलर्ट या प्रकारे. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. टू बिड डिफायन्स मीन्स टू ओपनली चॅलेंज और रेजिस्ट समथिंग. एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करणे, खुला प्रतिकार करणे. एखाद्या गोष्टीचा काय करणे, खुला प्रतिकार करणे. मग थ्रू आउट हिस्ट्री इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप्स हॅव बिड डिफायन्स अगेन्स्ट इनजस्ट लॉ अँड सोशल नॉर्म्स. ठीक आहे, जे काही अन्यायकारक कायदे असतात किंवा सामाजिक बंधनं असतात, त्या सामाजिक बंधनाच्या विरुद्ध इतिहास आहे की इतिहासात प्रत्येकानं किंवा समूहानं या गोष्टींचा काय केलेला आहे, प्रतिकार केलेला आहे. म्हणजे बिड डिफायन्स. काय केलेला आहे, बिड डिफायन्स. याचे काही उदाहरणं घेता आले तर घेऊया. हे बघा, हे उदाहरणं घेतलेले आहेत मी. एक बीबीसी न्यूजचं आहे आणि एक आणखी आपलंच आहे, नो कॅब नो एनआरसी रिजेक्ट. एनआरसी सीएचं आंदोलन झालं होतं. काय केलं, दे आर बिडिंग डिफायन्स टू दीज लॉज. These people are bidding defiance to something. एखाद्या गोष्टीचा लुक ऍट द पीपल, दे आर बिडिंग डिफायन्स म्हणजे गोष्टींचा काय करतायत, हे प्रतिकार करतायत. बीट डिफायन्स. आपण पण बघा एमपीएससीच्या पोरांनी मध्यंतरी काय केला होता, बऱ्याच गोष्टीला वी बीट डिफायन्स. डिस्क्रिप्टिव्ह आली होती, नाही आम्हाला आता पाहिजे, नाही आम्ही बरेच वर्षापासून पोरं ऑब्जेक्टिव्हची करतो नाही, काय की नाही आम्हाला वेळ पाहिजे, तुम्हाला 2024 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे, 25 पासून तुमची डिस्क्रिप्टिव्ह लागू होणार आहे. तर दॅट टाइम यू हॅड बीट द डिफायन्स. ठीक आहे, एसएससीच्या बाबतीत बरेच वेळा असं झालेलं आहे. ठीक आहे, युपीएससीच्या वेळेस ज्या वेळेला इंग्लिश हा पेपर होता त्याला क्वालिफाईंग पेपर करा म्हणून बऱ्याचशा पोरांनी ते बीट डिफायन्स देअर इन दी कॅपिटल. All right. Throughout history, okay, the same is against. Throughout history, women have been defiance against gender discrimination and inequality. संपूर्ण इतिहासात स्त्रियांनी काय केलेलं आहे, हे जे काही जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, लिंगभेद आहे किंवा लिंग असमान म्हणजे ही असमानता आहे, याच्या विरुद्ध काय केलेला आहे, आवाज उठवलेला आहे, प्रतिकार केलेला आहे, असं या उदाहरणात काय आहे म्हणणं आहे. गाईज, जिथं कुठं काही इनजस्टिस होत असेल, यू शुड बीट डिफायन्स टू दॅट इनजस्टिस. तुम्ही प्रतिकार करायला पाहिजे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. ब्रेक द न्यूज. एखादी वाईट बातमी सांगणे. टू इन्फॉर्म समवन अबाउट समथिंग सिग्निफिकंट और इम्पॉर्टंट. एखादी महत्वाची घटना सांगणे, स्पेशली इफ इट मे बी सरप्राइजिंग, अपसेटिंग और डिफिकल्ट फॉर देम टू हिअर. एखाद्याला लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी की एखाद्याला ते काय असेल की ऐकून तुम्हाला काय होत असेल, सरप्राईज होत असेल कोणीतरी, किंवा अपसेट होत असेल, किंवा एखाद्यासाठी एखाद्याची अडचणीची गोष्ट होऊ शकत असेल, तर त्यावेळेला आपण करतो ब्रेक द न्यूज. ठीक आहे, अरे हिज फादर डाईड, हो बट आय वोंट ब्रेक दिस न्यूज टू हिम. अरे झटका लागेल त्याला, आय वोंट ब्रेक दिस न्यूज टू हिम. इम्पॉर्टंट आहे, महत्वाचे, पण सांगणार नाही. कसं सांगू, हाऊ शॅल आय ब्रेक द न्यूज टू हिम. कशी सांगू त्याला ही बातमी, कारण ही इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे, त्याच्यासाठी सरप्राइजिंग आहे, अपसेटिंग सुद्धा आहे. कळतंय का. किंवा अरे त्याला नोकरीहून काढलंय. नाउ हु विल ब्रेक दिस न्यूज टू हिम, ब्रेक द न्यूज. आय होप यू गॉट इट. इथे एक चित्र दिलेलं आहे बघा, याला somebody is breaking some news to him. अरे असं झालंय का. नाउ लुक ॲट हिज फेस, ही इज अपसेट. हाऊ इज ही, तो अपसेट आहे. आय होप यू गॉट इट. बर्न होल्स इन वन्स पॉकेट. If money is burning a hole in your pocket, you are
व्हेरी इगर टू स्पेंड इट. म्हणजे पैसा खर्च करण्यासाठी जो लय उत्सुक असतो, उत्साही असतो, त्यावेळेला वापरतो आपण बर्न होल इन वन्स पॉकेट. मग पैसा खर्च करण्यास उत्सुक असलेला व्यक्ती. मग इथं दिलेला आहे मनी गिव्हन टू अ स्पेंडथ्रिफ्ट ओनली बर्न्स अ होल इन हिज पॉकेट. ठीक आहे. मनी गिव्हन टू अ स्पेंडथ्रिफ्ट. स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे काय होतं रे? स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे उधळ्या. उधळ्या म्हणजे पैशाची उधळपट्टी करणारा. पैशाची उधळपट्टी करणारा. ठीक आहे. मग स्पेंडथ्रिफ्ट. मग आता पैसे जर जो एखाद्याला उधळ आहे त्याला पैसे दिले तर काय होईल? ओनली बर्न्स अ होल इन हिज पॉकेट. तो पैसे उधळून टाकेल असा त्याचा अर्थ होतो. आय होप एव्हरीबडी गॉट इट. चला वळूया नेक्स्ट आपल्या इडियम कडे. नेक्स्ट हे बघा, बर्न म्हणजे काय? आता पॉकेटमध्ये पैसे आहेत, ते पॉकेट बर्न होते, तर पैसे काय होतात? जळून जातात, पडतायत, वाया जात आहेत, खर्च होत आहेत. हा त्याचा प्रतिमा म्हणजे एक त्याचं काय झालेलं आहे? उदाहरण आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. लेटेस्ट मूव्ह टू द नेक्स्ट वन. बिसाइड वन सेल्फ. आता याच्यानंतर काय आहे? बिसाइड वन सेल्फ. यू आर बिसाइड. एखाद्या गोष्टीच्या भरात असणे, आनंदाच्या, दुःखाच्या, किंवा आनंदाने दुःखाने एकदम भरून असणे, किंवा आनंद दुःखाच्या त्या स्टेटमध्ये असणे म्हणजे बिसाइड वन सेल्फ. मग इथं काय दिलेलं आहे? टू फील एक्सेसिव्हली. एकदम मन भरून येणे एखाद्या गोष्टीनं, एकदम एखादी गोष्ट नियंत्रणाच्या बाहेर जाणे म्हणजे बिसाइड वन सेल्फ. ही वॉज बिसाइड हिमसेल्फ विथ ग्रीफ व्हेन शी डाईड. जेव्हा ती वारली त्यावेळेला तो दुःखानं काय गेला होता? भारावून गेला होता, एकदम दुःखाचा हरवून गेला होता. ड्यू टू द ऍक्सिडेंटल डेथ ऑफ हिज वाईफ ही वॉज बिसाइड हिमसेल्फ विथ ग्रीफ. तो दुःखात बुडाला होता. त्याची आई, त्याच्या वाईफची कशाने? अपघाती निधन झालं, त्यामुळे तो दुःखात बुडाला होता. दुःखात बुडणे, आनंदात बुडणे, दुःखाने भारावून जाणे, आनंदाने भारावून जाणे म्हणजे बिसाइड वन सेल्फ. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आय वॉज बिसाइड माय सेल्फ विथ जॉय व्हेन आय गॉट थ्रू द एक्झाम. व्हेन आय गॉट थ्रू द एक्झाम आय वॉज बिसाइड माय सेल्फ. आनंदात होतो, एकदम मग्न होतो, भारी होतो जेव्हा मला कळालं की मी काय झालो? एक्झाम पास झालो. अशा प्रकारे आपण वापरू शकतो ना याचं एखादं पिक्चर. हे बघा, शी इज बिसाइड हरसेल्फ विथ जॉय. शी इज बिसाइड हरसेल्फ विथ जॉय. शी इज बिसाइड हरसेल्फ विथ ग्रीफ. ती दुःखात बुडालेली आहे, रडती आहे. दे आर ऑल्सो बिसाइड देमसेल्फ विथ ग्रीफ. क्योंकि जब दिल ही टूट गया अब जी के क्या करे. गाणं आहे की नाही? बघा, दिल तुट गया ना, दिल तुटला की जी के क्या करे. अशा प्रकारचे गाणे तुम्ही ऐकता. म्हणून इथं लक्षात ठेवायचं आहे. मग बिसाइड वन सेल्फ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीने भारावून जाणे हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. त्यानंतर बिल्ड कॅसल इन द एअर. मग एखादी काल्पनिक गोष्ट, विजनरी. बघा, टू मेक विजनरी स्कीम्स मेनी पीपल हु लिव्ह इन ड्रीम्स बिल्ड कॅसल इन द एअर अँड डू नॉट सक्सीड इन लाईफ. फक्त मनात मनोरे बांधणे, वास्तविकतेत काही न करणे म्हणजे टू बिल्ड कॅसल इन द एअर. म्हणजे मनोरे बांधणे, मनात मनोरे बांधणे. उद्या 2 कोटी जर आले माझ्याकडे तर मी असा बंगला बांधेल, अशी गाडी घेईल आणि मग तिकडे फिरायला जाईल. 2 कोटी कुठून येतील बे? रिकाम टेकड्या तू बसलेला आहे, काम नाही करत, अभ्यास नाही करत. 2 कुठून काय? पहाड इथून काय आभाळातून कोसळतील का? नाही. मग तो काय करतोय? ही इज बिल्डिंग कॅसल इन हिज माइंड. ही इज बिल्डिंग द कॅसल इन द एअर. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. हे बघा, बिल्डिंग कॅसल. शक्य आहे का एवढं मोठं असा कॅसल बांधणं? काम न करता लय मेहनत करावी लागते. ऑलराइट, आय होप यू गॉट इट. बीट अबाउट द बुश और बीट अराउंड द बुश. बीट अबाउट द बुश किंवा बीट अराउंड द बुश म्हणजे काय? मेन भाग सोडून सर्व गोष्टी करणे, प्रमुख गोष्टीला हात न लावणे. ठीक आहे. मग वी शुड ऑलवेज कम टू द पॉइंट अँड शुड नॉट बीट अबाउट द बुश और बीट अराउंड द बुश. नेहमी मुद्द्याचं बोलायचं, उगाच आजूबाजूच्या झिलप्या झाडायच्या नाहीत. झिलप्या झाडणे म्हणजे बाकीच्या बाष्कळ गोष्टी न करणे, म्हणजे अनइम्पॉर्टंट गोष्टी बोलणे टाळणे. सो डोंट बीट अराउंड द बुश, कम टू द टॉपिक, कम टू द पॉइंट अँड टॉक अबाउट द मेन पॉइंट दॅट जो तुला डिस्कस करायचा आहे, दॅट यू वॉन्ट टू डिस्कस. ऑलराइट, सो वी आर नॉट बीटिंग अराउंड द बुश when we are now practicing these idioms and phrases. Do we beat around the bush, about the bush? No. आपण मुद्द्याचं बोलतो आणि हे मुद्द्याचं फार महत्वाचं असतं. एवढं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. बीट अराउंड द बुश. बघून घ्या, हे चित्र आहे. बीट अराउंड द बुश. झाड इकडे आहे, हे इकडे मारतंय, हे इकडे मारतंय. काही नाही, महत्वाचं काय आहे ते राहिलं. आपल्या ज्या गोष्टी काही कामाच्या नाहीत त्याच्यावरतीच काम करणे. ऑलराइट गाइज, दिस वॉज द लास्ट इडियम
ऑफ द डे. नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. परत काही भन्नाट इडियम्स आणि फ्रेजेसची आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर ऑब्विस आहे, लाईक, जर वाटलं चांगलं तर लाईक करायचं, आणि असं वाटत असेल की यानं कुठल्याच विद्यार्थ्याचा फायदा होऊ शकते तर शेअर सुद्धा करायचं. आणि तुम्हाला खरंच आवडत असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबलं तर तुमच्या काही अकाउंटमधून पैसे काही डेबिट होणार नाहीत. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा त्याला सबस्क्राईब करायला सांगा, जर तुम्हाला आवडत असेल तर. नाहीतर पडू द्या तिकडे. महत्वाचं आहे तुम्हाला आवडणे. थँक्यू व्हेरी मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.